नमस्कार मित्रांनो, आज आपण FY BCom या विषयाच्या कॉमर्स 106 वाणिज्यशास्त्र या विषयातील विभाग क्रमांक 3 मधील हिशोबशास्त्राची मूलतत्वे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. हिशोबशास्त्र आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं की वाणिज्यशास्त्र म्हणजे काय, वाणिज्यशास्त्राची व्याख्या पाहिली व वाणिज्यशास्त्राच्या निर्मितीच्या पूर्वी उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये व्यवहाराचा कसा जन्म झाला, व्यवहारातून मनुष्याला द्विनोंद पद्धतीची निर्मिती कशी झाली आणि यानंतर द्विनोंद पद्धतीमध्ये ल्युको पॅसिओली यांच्या ज्या 3 लेखापालनातील नियमांचा आपण अभ्यास पाहिला होता. याच्याशीच निगडीत हिशोबशास्त्रामध्ये हिशोबशास्त्राची जी मूलतत्वे आहेत, आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी हिशोबशास्त्राची मूलतत्वे याचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. हिशोबशास्त्राची मूलतत्वामध्ये एकूण 4 पॉईंट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिला घटक आहे व्यवहाराच्या पद्धतशीर नोंदी ठेवणे. हिशोबाचा मूळ उद्देशच हा असतो की घडलेला व्यवहार किंवा झालेला व्यवहार त्याची नोंद ही 2 प्रकारे ठेवली जाते, एकल नोंद पद्धतीने किंवा द्विनोंद पद्धतीने. याच्यापूर्वी 3 नोंदी होत्या आणि ती भारतीय नोंद पद्धत देखील होती, जी आपण बोली व्यवहार म्हणतो किंवा तोंडी व्यवहार जो आहे त्याला आपण भारतीय व्यवहार पद्धती असं म्हणतो. पण प्रत्यक्षात लिखाणाच्या 2च पद्धती आहेत, एक एकल नोंद पद्धत आणि द्विनोंद पद्धत. आता ह्या दोन्ही व्यवहाराच्या नोंदी व्यवस्थित जर द्विनोंद पद्धतीने ल्युको पॅसिओलीने सांगितलेल्या नियमाप्रमाणे ठेवल्या तर त्याचा फायदा हिशोबाची अचूक नोंद ठेवण्यासाठी होतो. म्हणून हिशोबशास्त्राच्या मूलतत्वातील हे एक प्रमुख मूलतत्व आहे. दुसरा घटक भविष्यकालीन संदर्भासाठी. आता ज्या वेळेस एखादा जुना व्यवहार घडलेला असेल, ॲडव्हान्स दिलेला असेल, उचल दिलेली असेल आणि अशी उचल ते काम तो व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्याचा हिशोब पूर्ण करण्यासाठी एक भविष्यकाळामध्ये पाठीमागे दिलेल्या उचलीचा किंवा इतर कोणत्याही व्यवहाराचा नोंद आपल्याला संदर्भ म्हणून पाहता येतो. उदाहरणार्थ, ज्यावेळेस एखाद्या मोठमोठ्या कंपन्या असतील आणि त्या आपल्या वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून कॉन्ट्रॅक्टर्सकडून खरेदी मोठ्या प्रमाणावर करत असतात आणि अशा खरेदीचा 4 वर्षाची 2 वर्षाची खरेदी केलेली असेल आणि पुन्हा 2 वर्षानंतर संबंधित कंपनीचा माल खरेदी करण्यासाठी संदर्भ म्हणून ते पूर्वी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडून खरेदी केला, कोण वेंडर होता, ह्या सर्व माहिती त्यांना हिशोबशास्त्रातील नोंदींवरून पाहता येतील. म्हणून भविष्यकाळामध्ये हा संदर्भ म्हणून देखील याचा वापर करता येईल. तिसरा महत्त्वाचा घटक आहे व्यापाराचा नफा किंवा तोटा निश्चित करणे. हिशोबामध्ये वर्षभरामध्ये घडलेले सर्व खर्च, केलेल्या खरेदीज आणि त्यापोटी झालेली विक्री किंवा त्यापोटी मिळालेला नफा, उत्पन्न याचा सरतेशेवटी वर्षाच्या जो ताळमेळ घातला जातो त्या ताळमेळमधून आपण केलेल्या व्यवहारांतून व्यवसायास नफा होतोय का तोटा होत आहे हे हिशोबशास्त्रातून पाहता येतं. हेच हिशोबशास्त्राचे प्रमुख मूलतत्व आहे. चौथा घटक आहे यातील व्यापाराची माहिती संबंधित पक्षांना उपलब्ध करून देणे. आता या संदर्भात हे हिशोबशास्त्राचं मूलतत्व सांगत असताना की जर एखादा कंत्राटदार, एखादा ग्राहक, आपण त्याच्या नावे जर एखादी वस्तू आपल्या व्यवसायामध्ये विक्री केलेली दाखवली असेल, खरेदी केलेली दाखवली असेल, तर अशा वेळेस तो ग्राहक त्या संबंधित वस्तूच्या संदर्भातील पेमेंट संदर्भात किंवा तत्सम माहिती संदर्भात, त्याच्या वॉरंटी, गॅरंटी इत्यादी संदर्भात जर माहिती घेऊन आला तर आपल्या व्यवसायात त्याची नोंद ठेवलेली असल्यामुळे व्यवसायास त्याचा हिशोब करणं किंवा त्याला हिशोबासंदर्भातील इतर सुविधा देणं हे देखील लवकर उपलब्ध करून दिलं जाऊ शकते किंवा सोपं होत जात असते. म्हणून हिशोबशास्त्राची ही 4 मूलतत्वे आपणाला परीक्षेच्या दृष्टीने टिप म्हणून लिहिण्यासाठी विचारले जातात.
यातीलच पुढचा घटक आहे हिशोबशास्त्रातील मूलतत्वामध्ये हिशेब आणि हिशेबशास्त्र यातील दोन महत्त्वाचे जे घटक आहेत यातील फरक आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो. आता बुककीपिंग आणि अकाउंटन्सी. बुककीपिंग ही सर्वसाधारणपणे एकल किंवा प्राथमिक स्वरूपाची माहिती असते. त्या अकाउंटन्सीमध्ये त्याचे लेजर्स किंवा ते विस्तृत पद्धती आहे. थोडक्यात यात मूळ व्यवहार पुस्तकात लिहिण्याच्या कार्याचा अभ्यास होतो. उदाहरणार्थ सुरुवात जी आहे हिशेबाची ती जिथून होते त्याला हिशेब असं आपण म्हणतो. जर्नल एंट्रीज असतील ह्या प्रामुख्याने याच्यामध्ये समावेश होतात. तर हिशोब अकाउंटन्सीमध्ये सर्व माहितीचं एकत्रीकरण होतं. उदाहरणार्थ इथं लेजर देखील क्रिएट होतील, जर्नल एंट्रीज देखील क्रिएट होतील. ह्या सगळ्याची माहिती एकत्रीकरण, माहितीचं संकलन हे हिशेबशास्त्रात होतं. हिशेबातून प्राथमिक स्वरूपाची माहिती उपलब्ध होते. म्हणजे उदाहरणार्थ एका दिवसाचा हिशोब जर असेल त्याला आपण जर्नल एंट्रीज एका पानावर लिहिलेले असतील किंवा एक व्यवहार, एक बांधकाम, जॉईंट व्हेंचर असे प्राथमिक जिथं सुरुवात होते अशा वेळेस त्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती ह्या हिशेबामध्ये बुककीपिंगमध्ये आपल्याला मिळून जाईल. तर हिशेबशास्त्रामध्ये उपलब्ध माहितीवरती प्रक्रिया करून निर्णयासाठी उपयुक्त बनवण्याकरता सारांश रूपाने मांडणी करण्यात येते. याचा अर्थ असं, संपूर्ण हिशोब पूर्ण झाल्यानंतर तयार झालेली जी माहिती आहे त्याच्यावरून व्यवसायास नफा तोटा पत्रक तयार करणं, बॅलन्स शीट तयार करणं, त्या संदर्भातील ट्रायल बॅलन्स तयार करणं, इन्कम टॅक्स काढणं इत्यादी संदर्भातील जे लागणारे स्रोत किंवा जी लागणारी माहिती आहे ते आपल्याला हिशोबशास्त्रातून मिळू शकते. हिशेबामध्ये व्यापारी माहितीच्या आधारे जमा खर्च पूर्ण करण्यात येतात. तर हिशेबशास्त्रामध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात येतात. उदाहरणार्थ एकल व्यापारासारखी पद्धत जिथं ॲडव्हान्स दिलेला असेल, वस्तू विकली असेल, वस्तू खरेदी केलेल्या असेल, या संदर्भातील देवघेवीची प्रक्रिया ही हिशेबशास्त्रात पूर्ण केली जाते. परंतु एकूण व्यवसायाच्या वर्षभराच्या खरेदीवर, वर्षभराच्या विक्रीवर, वर्षभराच्या जमा खर्चावरती आधारित हिशेबशास्त्रामध्ये निष्कर्ष काढले जातात की संबंधित वस्तूच्या उत्पादनातून नफा होत आहे का तोटा होत आहे. या संदर्भातील माहिती ही हिशेबशास्त्रातून कळते. चुकांची दुरुस्ती, नोंद न केलेल्या व्यवहाराच्या तरतुदी इत्यादी व्यवहारांचा समावेश होत नाही. उदाहरणार्थ एका हिशेबामध्ये नजर चुकीने प्रामुख्याने ह्या व्यवहारामध्ये एकाच ठिकाणी किंवा थोड्या स्वरूपामधील माहितीचा संकलन हे हिशेबात होत असल्यामुळे नजर चुकीने एखादा व्यवहार सांगायचा राहिला, लिहायचा राहिला तर अशा व्यवहाराचा समावेश ह्या हिशेबामध्ये होत नाही. परंतु हिशेबशास्त्रामध्ये मात्र चुकीच्या दुरुस्त्या किंवा समायोजन इत्यादीच्या संदर्भातील तरतुदी केलेल्या आहेत. त्या भविष्यकाळात देखील नोंदी आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे हिशेब आणि हिशेबशास्त्र यावर देखील आपल्याला फायदा तोटा किंवा फरक या संदर्भातील माहिती विचारली तर हिशेबातील उद्देश जर विचारले तर आपल्याला हे 4 घटक लिहावे लागतील. हिशेबशास्त्राचे उद्देश किंवा महत्त्व विचारले तर हे 4 घटक लिहावे लागतील. किंवा ह्या दोघातील फरक जर विचारला तर ह्या दोन्ही बाबी आपल्याला इथं मांडाव्या लागतील. आता हिशोबशास्त्रातील फायदे तोटे. हिशोबशास्त्रामध्ये जे फायदे आहेत ते कायमस्वरूपाचा दस्तऐवज आहे, सांपत्तिक स्थितीवर नियंत्रण ठेवता येते, आर्थिक स्थिती विनाविलंब तयार करता येतात, आर्थिक हितसंबंध असणाऱ्या पक्षांना माहिती उपलब्ध करून देते, तुलनात्मक अभ्यास करता येतो, व्यवस्थापनाच्या नियोजन व नियंत्रण कार्यास मदत मिळते, कर आकारणीस मदत होते, व्यापारी संपत्तीच्या मूल्य निर्धारणास मदत होते. हे फायदे आहेत. आता कायमस्वरूपीचा दस्तऐवज म्हणजे काय? एकदा हिशोबशास्त्रामध्ये तुमची कॅशबुक तयार झाली तर कॅशबुकवरून ते तुमच्या व्यवसायाचं लिगल डॉक्युमेंट तयार झालं, तुमच्या व्यवसायाचा ताळेबंद तयार झाला, तुमच्या व्यवसायाचं नफा तोटा पत्रक तयार झालं. हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या कायदेशीर त्याला महत्त्व आहे. कायद्याच्या दृष्टीने ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. म्हणून हिशोबशास्त्राचा हा सर्वात मोठा फायदा आहे की एखादा व्यवहार घडल्यानंतर त्याची नोंद झाल्यानंतर तो कायमस्वरूपीचा दस्तऐवज आपल्या दप्तरी तयार झालेला असतो. सांपत्तिक स्थितीवर नियंत्रण ठेवता येते. उदाहरणार्थ व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसायास होणारे खर्च, त्यामधून निर्माण होणाऱ्या ॲसेट्स
प्रामुख्याने मशिनरी खरेदी असेल, इमारत खरेदी असेल, जमीन खरेदी असेल किंवा तत्सम फर्निचर असेल, संगणक असतील, मशिनरी संदर्भातील इतर घटक असतील, तर यावरती व्यवसायाची गरज पाहून अशी संपत्ती क्रिएट केली जाते. व्यवसायाचं उत्पादन किती प्रमाणात होणार आहे यासाठी आपली ॲसेट किती क्रिएट केली पाहिजे याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो हिशोबशास्त्रामुळे होऊ शकतो. आर्थिक हितसंबंध असणाऱ्या पक्षांना माहिती उपलब्ध करून देणे. आता याचा प्रामुख्याने ज्यावेळेस व्यवसायाच्या खरेदी असतात, अशा खरेदी असताना व्यवसाय पाठीमागे आपण ज्या पक्षांकडून किंवा ज्या घटकांकडून वस्तू खरेदी केलेल्या आहेत अशा घटकांना पूर्वीचा संदर्भ देण्यासाठी ती माहिती आपण उपलब्ध करून देऊ शकतो. विक्रेत्यांना किंवा ग्राहकांना देखील आपण अशा प्रकारची माहिती पुरवू शकतो. आणि हा हिशोबशास्त्राचा मोठा फायदा आहे की ज्या वेळेस आपण व्यवहाराचे बार्गेनिंग होत असतं अशा वेळेस हिशोबशास्त्रातील ह्या माहितीचा, मागील माहितीचा आपण वापर करून आपण नवीन खरेदी, नवीन विक्री, नवीन बाजारपेठ शोधणं इत्यादी गोष्टीसाठी किंवा व्यवसायास होत असलेल्या मोठ्या खर्चांवरती नियंत्रण ठेवणं, त्याची काटकसर करणं या इत्यादी गोष्टींसाठी या घटकाचा आपण वापर करतो. तुलनात्मक अभ्यास करता येतो. आता बऱ्याच वेळा आपण दोन वेगवेगळ्या उत्पादकांकडून वस्तू खरेदी, एकाच प्रकारचा माल खरेदी करत असेल त्यावेळेस हिशोबशास्त्रामध्ये आपण त्या वस्तूंवरचा खर्च, त्या वस्तूंचा लागणारा वाहन खर्च इत्यादी संपूर्ण बारीक सारीक गोष्टीचं परीक्षण करून आपण अशी वस्तू कुठल्या उत्पादकाकडून खरेदी करावी याचा निर्णय घेऊ शकतो. म्हणून तुलनात्मक अभ्यासासाठी किंवा 2 वर्षाचे हिशोबपत्र घेतल्यानंतर एका वर्षामध्ये कुठल्या खर्चावरती जास्त आपला खर्च झाला, कुठल्या घटकावरती आपला खर्च कमी झाला, ह्याचा जो तुलना किंवा अभ्यास आपण करू शकतो आणि त्याचा निर्णय भविष्यकालीन आपल्या नफा किंवा खर्चावरती आपण त्याचा परिणाम होणार असतो. पुढचा 5वा घटक आहे व्यवस्थापनाच्या नियोजन व नियंत्रण कार्यास मदत होते. प्रत्येक व्यवसायाचं जे नियोजन आणि नियंत्रण आहे हे व्यवसायाच्या कुशलतेवरती अवलंबून असतं आणि ह्यासाठी हिशोबशास्त्राची अत्यंत मदत होत असते. हिशोबशास्त्रामध्ये आपण व्यवसायाच्या जे अवास्तव खर्च आहे त्या खर्चाचं नियोजन आपण भविष्यकालीन संदर्भ म्हणून करू शकतो आणि ते नियोजन प्रत्यक्ष नियंत्रणात वापरून आपण असा आवाजावी खर्च असेल, आवाजावी खरेदी असेल किंवा एखाद्या बाजारपेठेमध्ये वस्तू विकल्यानंतर देखील नफा होत नसेल, अशा गोष्टींचा आपण पुरेपूर नियोजन करून आपल्या व्यवसायास जास्तीत जास्त नफा कसा तयार होईल किंवा आपल्या व्यवसायामध्ये खर्च कसे कमी होतील यासाठी आपण या घटकाचा, हिशोबशास्त्राचा आपल्याला फायदा होताना दिसत आहे. कर आकारणीस मदत होते. कर आकारणी म्हणजे इन्कम टॅक्स, अर्थात व्यवसायास जो खर्च आणि त्यापोटी होणारं उत्पन्न याची बेरीज वजाबाकी केली असता आपण जो शिल्लक नफा राहणार आहे त्याच्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स कायद्यानुसार व्यवसायाला काही कर भरावे लागतील. मग हे कर व्यवसायाच्या उत्पन्नावरील आयकर असेल, व्यवसाय कर असेल, GST असेल, इतर संदर्भात जे काही वेगवेगळे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस असतील, हे टॅक्सेस आपल्याला किती खर्च होणार आहे, किती उत्पन्न होणार आहे हे हिशोबशास्त्राच्या आधारे आपण वर्षभरामध्ये किती TDS प्रत्येक महिन्याला इन्कम टॅक्सपोटी भरला जाणार आहे, तर या संदर्भात आपण नियोजन हे वर्षाच्या सुरुवातीपासून करू शकतो, जेणेकरून वर्षाच्या शेवटीला एकदम आपला कर रुपये पैसा आपल्याला भरावा लागणार नाही. त्याचं नियोजन आपण वर्षाच्या सुरुवातीपासून हिशोबशास्त्रामध्ये करू शकतो. व्यापारी संपत्तीच्या मूल्य निर्धारणास मदत. आता यामध्ये आता व्यापारी संपत्ती म्हणजे आपल्याकडील जो स्टॉक आहे ह्या स्टॉकचा देखील याच्यामध्ये आपल्याला संदर्भ घेता येईल किंवा आपले जे खरेदी केल्यानंतर जो वर्क इन प्रोसेसमधला गुड्स असतो त्याचा देखील आपल्याला इथं संदर्भ घेता येईल. गुड्स इन ट्रान्झिस्टमधला आपल्याला याचा देखील इथं संदर्भ घेता येईल. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला हिशोबशास्त्रामध्ये निर्धारणासाठी मदत केली जाईल. माझ्याकडे एवढा गुड्स प्रोसेसमध्ये आहे, तो जो प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर माझा एवढा
पूर्ण माल तयार होणार आहे, हे इत्यादी संबंधित बाबींचा आपण समावेश हिशोबशास्त्रामधील नोंदींवरून आपण काय करू शकतो, निर्धारण करण्यासाठी मदत करू शकतो. आता याचे याचे फायदे आहेत तसेच याचे काही तोटे देखील आहेत. उदाहरणार्थ, याला अनार्थिक व्यवहारात स्थान नाही. याचं उदाहरण सांगायचं म्हणजे एखादी जर वस्तू आपण कमिशनद्वारे घेतली असेल आणि असं कमिशन आपण व्यवहारात नोंदवायचं जर ठरवलं नाही किंवा ते व्यवहाराच्या हिताच्या दृष्टीने अयोग्य असेल, तर अशी नोंद, दिलेलं कमिशन किंवा केलेलं बार्गेनिंग याची नोंद आपण ह्या व्यवहारात करता येत नाही. उदाहरणार्थ, चोरी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला वाममार्गाने आलेलं उत्पन्न असेल, अशा उत्पन्नाचा व्यवसायाच्या हिशोबामध्ये आपण नोंद ठेवू शकत नाही. मूल्यांकनाचा आर्थिक आधार. आता मूल्यांकन करत असताना आपण बऱ्याच आर्थिक गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो आणि अशा गोष्टींमध्ये जो आधार आहे मूल्यांकनाचा, की आपण म्हणतो सांपत्तिक स्थितीवर नियंत्रण ठेवता येते किंवा आर्थिक खात्यांचा विलंबाने देखील तयार करत असला तरी देखील आपण केलेल्या नोंदीचं मूल्यांकन हे स्वतः मालकालाच शेवटी पाहावं लागणार असल्यामुळे त्याचा जो आधार आहे किंवा त्याचा जो फायदा आहे, मालक कशा पद्धतीने घेणार आहे हे विस्तृत करणं किंवा हे स्पष्ट करणं हे तितकंच हिशोबशास्त्रामध्ये ते कुठल्या पद्धतीने करू शकतील याबाबत कुठलीही माहिती ठोस किंवा याबाबतचा असा अधिकृत असा कुठलाही पुरावा आपण सांगू शकत नाही किंवा त्याचा फायदा कोण कसं घेईल याबाबतीतची स्पष्टता आपण व्यक्त करू शकत नाही. म्हणून ह्या मूल्यांकनाचा आधार आपल्याला तशा पद्धतीने तोटा म्हणून आपल्याला पाहावा लागेल. हिशोबशास्त्राच्या संकेत आणि वैयक्तिक निर्णयाचा प्रभाव. आताच्या वरच्या मुद्द्यालाच आधारित धरून की जरी तोटा होत असेल आणि मालकाने काहीच केलं नाही तर वैयक्तिक निर्णय कसे घेत आहेत, जादा खर्च होत असेल, कमी उत्पन्न होत असेल, नफ्याची वर्गवारी चुकीची होत असेल किंवा ग्राहकाच्या बाजारपेठा शोधण्यामध्ये अपयश येत असेल, हे सर्व हिशोबशास्त्राने दाखवून देखील जर मालक म्हणून किंवा व्यवस्थापक म्हणून जर त्या व्यवस्थापनाने प्रयत्नच केले नाहीत तर हिशोबशास्त्राचे तोटे आपणाला हा देखील फार मोठा तोटा समजावा लागेल. सांख्यिकीय माहितीचा अभाव. आता बऱ्याच वेळा हिशोबशास्त्रामध्ये असंख्य गोष्टींवरती खर्च झालेला असतो आणि त्या खर्चाचा डायरेक्ट नफा तोट्यावरती परिणाम झालेला असतो आणि असा दाखवलेला नफा किंवा तोटा कुठल्या अमुक या वस्तूपासून जास्त झालेला आहे किंवा कमी झालेला आहे हे आकड्यात्मकदृष्ट्या स्पष्ट करणं तसं फार अवघड आहे. म्हणून हा देखील हिशोबशास्त्रामधला सर्वात मोठा आपण तोटा समोर जातो. आता हिशोबशास्त्राच्या संकल्पनेमध्ये एकूण 7 घटक सांगितलेले आहेत. त्यातील पहिला घटक आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व. आता मी तुम्हाला हिशोबशास्त्राचे जे 3 नियम सांगितले होते, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट, यामध्ये आपण सांगितलं पर्सनल अकाउंटचा नियम पाहतानाच आपण सांगितलं की कुठल्याही व्यवसायामध्ये जो रिसिव्हर पर्सन असतो किंवा गिव्हर पर्सन असतो ह्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. ती सजीवच असावी असं बंधन नाही. उदाहरणार्थ, अमुक एक्स या व्यक्तीने वस्तू खरेदी केली, वाय या व्यक्तीने वस्तू विकली, याप्रमाणेच एखाद्या कंपनीच्या नावाने टाटा कंपनीने एखादी वस्तू खरेदी केली, एखादी कंपनी देखील व्यक्ती समजली जाते. म्हणून त्या गोष्टीला स्वतंत्र अस्तित्व आपण हिशोबाने किंवा हिशोबशास्त्राने मान्य केलेलं आहे. म्हणून हिशोबशास्त्राच्या संकल्पनेतील हा सर्वात मोठा घटक आहे. आता याचे दुहेरी परिणाम. आपल्या द्विनोंद पद्धतीचा मुळात गाभाच असा आहे की घडलेला व्यवहार हा दोन्ही घटकांवरती परिणाम करत असतो. कुठल्या तरी खर्चाच्या किंवा कुठल्या तरी नावे बाजूवरती त्याचा परिणाम होत असतो, तसाच तितकाच परिणाम त्याचा जमे बाजूवर होत असतो. म्हणून हिशोबशास्त्रामध्ये 2 गोष्टींवरती, दुहेरी गोष्टींवरती याचा परिणाम होताना दिसतो. तिसरा घटक आहे यातला मुद्रामापन. आता मुद्रामापनाचा अर्थ हा नफा किंवा तोटा एवढाच मर्यादित नसतो, तर त्या वस्तूचं कॉस्ट किंवा त्याचं मूल्यांकन करताना देखील ह्या मुद्रामापनाचा आपणाला विचार करावा लागेल.
एखाद्या वस्तूचं मूल्य ठरवताना देखील ह्या मुद्रामापनाचा आपल्याला संबंधित वस्तू तयार करण्यासाठी एकूण आलेला खर्च आणि त्यावरती निर्धारित केलेली ती वस्तूची विक्री किंमत इथं मुद्रामापनाचा आपणाला हिशोबशास्त्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येतो. तिसरा प्रकार आहे चालू व्यापार. हिशोबशास्त्राचा आधार हिशोबशास्त्र लिहितं असताना चालू व्यवहारावरती आधारित चालू व्यवसायावरती आधारितच हिशोबशास्त्र लिहिलेले असतात. म्हणून हिशोबशास्त्राच्या संकल्पनेमध्ये या देखील घटकाचा आपण अभ्यास करतो. पुढचं आहे परिव्यय. आपण आता मुद्रामापनामध्ये या परिव्ययाचा अर्थच मूल्य निर्धारण किंवा त्याचे जे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून परिव्ययाचा विचार करून केलेलं मूल्यांकनाचा अभ्यास ह्या परिव्ययामध्ये केला जातो. पुढचा यातील घटक आहे लेखाकर्म कालखंड. लेखाकर्म कालखंडामध्ये आपण हिशोबशास्त्राचा कालखंड हा ठरवून दिलेला असतो. सर्वसाधारणपणे फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं गृहीत धरलेलं असतं. परंतु बऱ्याच वेळा छोटे व्यावसायिक असतील किंवा अगदी मोठ्या कंपन्या देखील आपल्या हिशोबाचे 4-4 क्वार्टरली त्याचे रिपोर्ट्स तयार करून त्यावरती आधारित आपली नफा तोटा पत्रक किंवा एक आढावा, बजेटरी कंट्रोल इत्यादी सर्व गोष्टींचा इथं आपण अभ्यास करू शकतो किंवा त्याची माहिती घेऊन निर्णय प्रक्रियेमध्ये याचा वापर करू शकतो. आणि हा कालखंड 1 महिन्यापासून 1 दिवसापासून ते 365 किंवा संपूर्ण 1 वर्षापर्यंतचा असू शकतो. तसेच बऱ्याच वेळा दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मागील 3-4 वर्षांचा कंपनीच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णय किंवा उपाययोजना करण्यासाठी कंपनीचं अस्तित्व निर्माण झाल्यापासूनच्या कालखंडाचा अभ्यास कंपनी हिशोबशास्त्रामध्ये ठेवू शकते. आणि वस्तुनिष्ठ पुरावा. जर एखादी कायदेशीर बाब निर्माण झाली, एखाद्या ग्राहकाने फसवलं, एखाद्या वेंडरने खरेदीदाराकडून आपण पैसे ॲडव्हान्स देऊन माल पुरवला नाही, तर अशा वेळेस किंवा व्यवसायाची काही प्रमाणात फसवणूक झाली, लिगली डॉक्युमेंट म्हणून आपण दिलेल्या पैशाच्या नोंदी, खरेदीच्या पुरावे, विक्रीचे पुरावे, विक्रीच्या नोंदी इत्यादीचा संदर्भ आपण वस्तुनिष्ठ पुराव्यामध्ये करू शकतो. यानंतरचा आपल्याला जो महत्त्वाचा घटक पाहायचा आहे तो हिशोबशास्त्र लिहिण्याच्या पद्धती. हिशोबशास्त्र लिहित असताना आपण 2 पद्धतीने हिशेब लिहिले जातात, एकल नोंद पद्धत आणि द्विनोंद पद्धत. एकल नोंद पद्धतीमध्ये व्यवहार हा एकाच ठिकाणी नोंदवला जातो. उदाहरणार्थ अमुक या ग्राहकाकडून 5,000 रुपये मिळाले, फक्त त्याच दिवशीच्या पुस्तकामध्ये त्याची 5,000ची नोंद झालेली दिसेल. द्विनोंद पद्धतीमध्ये मात्र आपणाला अशी नोंद आपल्याकडे पैसे आले म्हणून अमुक या ग्राहकाकडून पैसे आले अशी देखील एक नोंद होईल आणि दुसरी त्या ग्राहकाच्या जमे बाजूवरती त्याच्याकडून पैसे जमा झाल्याची नोंद दिसेल. पूर्वी त्याला वस्तू दिल्याच्या संदर्भातील त्याच्याकडून पैसे येणे असतील म्हणून ते नावे बाजूला दिसतील. अशा प्रकारे द्विनोंद पद्धतीमध्ये त्याचं खातं हे बंद केलं जाईल. आपल्याला आजच्या घटकामध्ये आपण एकूण हिशोबशास्त्राच्या संकल्पना, हिशोबशास्त्राचे फायदे तोटे, हिशोबशास्त्राचे मूलतत्वे, यामधील हिशोब आणि हिशोबशास्त्रातील फरक इत्यादी घटक आपण अभ्यासले. पुढच्या तासाला आपण निश्चितच आपल्याला जे जर्नल एंट्रीसाठी लागणाऱ्या जे 3 नियम सांगितले आहेत लेखापालनामध्ये की वैयक्तिक खाते, संपत्ती खाते आणि नामधारी खाते याच्या 3 व्याख्या पाहणार आहोत आणि त्यावर आधारित एक आपण छोटासा प्रॉब्लेम पाहतो. आजच्या तासाला हे लेक्चर इथंच संपलं.